तुम्हाला इथं युवा शिवसेना वाढवायची आहे का संपवायची आहे? पक्षाकडनं समजलं होतं की तिकीट मिळणार म्हणून, पण पक्षाने विश्वासघात केला. की मी अपक्ष फॉर्म भरले आता, मी इथे बंडखोरी करणार. ज्यांना तिकीट भेटले मी त्यांच्या विरोधात पूर्णपणे माझी ताकद लावणार. मी स्थानिक आहे, मी एका मंडळाचा अध्यक्ष आहे. माझ्या मंडळाचा माझं मंडळ आहे की जे लक्ष्मी रोडला असतं, दगडूशेठ मंडळ गणपतीच्या मागे लाईनीला, त्याचा मी एक अध्यक्ष आहे. मी अध्यक्ष नाते माझे सर्व कार्यकर्ते म्हणले की आता माघार न्यायचं, आता लढायचं. मला मत नाही पडलं तर चालेल, पण मी माझी ताकद काय ती पक्षाला दाखवून देणार. नीलमताई गोरे त्यांनी सांगितलं होतं की तिकीट मिळेल, पण लांडगे म्हणून सोनालीताई लांडगे आहेत पक्षामध्ये, त्या दुसऱ्या पक्षामधून शिवसेनेमधनं आत्ता नुकत्याच आल्या शिवसेनेमध्ये. त्यांनी सांगितलं होतं नीलमताईंनी की तू ह्या पक्षात आली आहेस तर मग हे करणार आहेस का, नक्की आहे का तुझं. पण त्यांनी मुलाखतीमध्ये डायरेक्ट डिक्लेअर केलं होतं की तुमचं नक्की नाही आहे. तर मग त्यांनी सांगायचं होतं ना की डायरेक्टली सगळ्यांना की तुम्हाला तिकीटं भेटणार नाही आहे, फक्त ह्यांना भेटणार आहे. मुलाखती झाल्या, मग मुलाखतीमध्ये काय विषय झाला? मुलाखतीमध्ये डायरेक्ट क्लिअर होतं ना, लांडगेबाईंना सांगितलं होतं त्यांनी की तुमचं पक्षामध्ये युतीमध्ये फिक्स आहे का, तुमचं नक्की आहे का, इथे तिथे करताय तुम्ही. RPL मधनं ते आले इकडे. पक्षामधून तिकीट भेटलेलं नाही, काय तुमची पुढील वाटचाली कशा पद्धतीने आता असणार? बंडखोरी करणार आम्ही, कारण पक्षाकडून खूप प्रयत्न कंटिन्यू हाऊस टू हाऊस सगळी अख्ख्या प्रभागामध्ये सगळ्यांना माहिती. तुम्ही घरामध्ये जरी गेलात तरी लांडगेबाई हा विषय नाहीच आहे, कुणाला माहितीच नाही घेत. बरं. जसं की मला पक्षाकडनं सांगितलं होतं की तू हाऊस कर, तुझं काम दाखव. मी त्या पद्धतीने काम दाखवलं प्रभागामध्ये. लाटेमध्ये येणारी व्यक्ती 5 वर्ष प्रभागामध्ये कधी तोंड दाखवलं नाही, अशी व्यक्ती आत्ता शिवसेनेमध्ये येते. त्या RPIच्या होत्या, ज्यांनी आत्ता शिवसेनेत प्रवेश केला. आता मी 1.5 वर्षापूर्वी एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते मी युवक काँग्रेसचा राजीनामा देऊन धंगेकर साहेबांच्या नेतृत्वाखाली मी प्रवेश केला होता, जेणेकरून की पुढं भविष्य युवसेना म्हणून एक कर्तव्य आपल्या प्रभागामध्ये शिवसेनेचं कुणी नाही आहे. ह्या हेतून मी प्रवेश केला की जिथे आपले एकनाथ शिंदे साहेबांचा गोखलेनगर भागामध्ये असे कुणी हे नाही आहेत की बाबा तिथं आपण एकनाथ शिंदे साहेबांना पोचू शकतो. आज या हिशोबानं मी हे केलं होतं. परंतु काय झालं, मी ओपनमध्ये असल्यामुळे मी स्वतःचं तिकीट न मागता माझ्या मिसेसचं मागितलं, कारण माझ्या इथे आरक्षण पडलं SC महिला. तर आत्ता पक्षाकडनं आलं की लांडग्यांना AB फॉर्म देण्यात आला की वरिष्ठ जे आहेत नीलमताई गोरे यांनी समोरच्यांना विश्वासात घेतलं पाहिजे होतं ना. तुम्ही जर मुलाखती घेतल्या तर त्यांना विश्वास घेतलं पाहिजे होतं. पण मी माझी ताकद काय ती पक्षाला दाखवून देणार आणि मी माझ्या पदाचा राजीनामा देणार आहे रीतसर. या ठिकाणी आपण प्रभाग क्रमांक 7मध्ये आहे. शिवसेना शिंदे गटाचे जे आशुतोष जाधव आणि मोहिनीताई जाधव आहेत, त्यांनी बंडखोरी करत असल्याचं या ठिकाणी सांगत आहे. रोखठोक चर्चावरती मी दत्तात्रय संगपाळ, धन्यवाद.